नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण वाचूया लेखांक 40वा स्वर्गीय सहस्त्रधारा आणि पाटणचं भयाण जंगल. सूर्यकुंडामध्ये गायलेल्या रामायणाचे स्वर कानामध्ये रुंजी घालत होते. एक एक चौपाई म्हणत पावले टाकत होतो. त्या नादातच सकवाह गाव पार केले. त्यानंतर पूर्व मंडला गाव संपले आणि समोर बंजर अथवा बंजारा नावाची नदी आडवी आली. इथे आजोबा आणि बनकर काका नदी पार करण्यासाठी थांबलेले दिसले. नदी खोल होती आणि तिच्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत एक फुटभर व्यासाचा लोखंडी पाईप टाकलेला होता. गमतीचा भाग म्हणजे या लोखंडी पाईपवरून चालतच नदी पार करावी लागत होती. नदीचं पात्र सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचं होतं. 4 पावले लोखंडी पाईपवरून चालणं वेगळं आणि इतकं अंतर चालणं वेगळं. या नळ्यावरून चालताना पाय सटासट छटकत होते. आधीच थोडंसं उथळ पात्र असल्यामुळे पाण्यातून चालता आल्यामुळे पादत्राणं भिजायची आणि त्यामुळे पाईप ओला होऊन गुळगुळीत पृष्ठभागावरून अधिकच सटकासटकी होत होते. मी देखील चालताना मला एका क्षणी अशी भीती वाटू लागली की आता माझा तोल निश्चितपणे जाणार आहे. मी विचार केला की जर माझी ही अवस्था होत असेल तर या 2 वयोवृद्ध माणसांची कशी अवस्था होत असावी. ते काही नाही, या दोघांना नदी पार करायला लावून मगच आपण पलीकडे जायचं असा निश्चय मी मनोमन केला. त्यात बनकर काकांना मधुमेहाचा त्रास आहे याची मला कल्पना होती. मी पुन्हा माघारी आलो आणि काकांना आधी जायला सांगितलं. काकांना मी धीर दिला आणि खाली न बघता लोखंडी पाईपवरून तोल सांभाळत चालायला सांगितलं. परंतु साधारण मध्ये अधे गेल्यावर त्यांचे पाय लटलट कापायला लागले आणि आता ते नदीमध्ये पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली. तिथे काही गोंड आदिवासी मुलं सेल्फी काढत उभी होती. मी त्यांना ओरडून आवाज दिला की काकांना पकडा, परंतु त्यांनी तो प्रकार हसण्यावारे नेला. आता काका नदीमध्ये पडणार. इतक्यात मी साधारण 20 फूट अंतर अत्यंत वेगानं त्या पाईपवरूनच पळत गेलो आणि काकांना पकडले. काकांचा तोल जाता जाता वाचला आणि त्यांनी मला तिथेच मिठी मारली. त्यानंतर माझा हात धरून शांतपणे मी त्यांना संपूर्ण नदी पार करवली. त्यानंतर पुन्हा उलटा चालत आलो आणि आजोबांना देखील नदीच्या पलीकडे घेऊन गेलो. हा नळ्यावरचा प्रसंग खरोखरच खूप थरारक होता. त्या आनंदाप्रित्यर्थ बनकर काकांनी बंजर नदी पार केल्यावर मला गरमागरम चहा पाजला. हा परिसर अतिशय सुंदर असा आहे. मंडला जिल्हा म्हणजे अखंड भारत मंडलाचे मध्यस्थान आहे हे आपण मागील एका लेखामध्ये पाहिलेच. त्याचाही मध्यबिंदू म्हणाल तर हा संगम होय. इथे नर्मदेनं अतिशय सुंदर आणि झोगदार वळण घेतले. फार कमी ठिकाणी ती अशी वळण घेते. बरोबर त्या वळणाच्या जागी गोंडराजाने बांधलेला बुर्ज किल्ला आहे. हा किल्ला मराठ्यांपासून संरक्षणासाठी त्याने बांधला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. बंजारा नदीच्या बाजूला नर्मदेचा जो तट आहे तिथे एक सुंदर असं राधाकृष्ण मंदिर असून समोरच्या तटावर मंडला किल्ला दिसतो. बंजारा नदी पार केल्यावर महाराजपूर नावाचे गाव लागते, जे आता मंडला गावाचा भाग झाल्यासारखंच आहे. इथे दुर्गादेवी राणीचा एक सुंदर किल्ला होता. इथे एक भव्य आणि सुंदर असं राम मंदिर आहे, ते पाहून पुढे आलो. वाचकांच्या आनंदाकरता या परिसराची काही छायाचित्र खाली देतोय. आपण बघू शकताय ही आहे रम्य आणि सुंदर अशी बंजारा किंवा बंजर नदी आणि नर्मदेचं सुंदर वळण मंडला फोर्ट किल्ल्यापाशी आपल्याला दिसतंय आणि इथून येऊन मिळालेली बंजर नदी आणि हाच तो लाल रंगाने दाखवलेला धोकादायक लोखंडी नळा. याच्यावरूनच बनकर काका पडता पडता वाचले. आपण बघू शकता की सरळ नळी आणि दोन्ही बाजूला पाणी आहे. वरती गंधासारखं वळण घेत वाहिली ती नर्मदा मैया आणि आपण बघताय हे आमचे लाडके आजोबा आणि बनकर काका. या दोघांचं खरंच खूप कौतुक आहे. अतिशय सुंदर पद्धतीने यांची परिक्रमा चालली होती. खूप चालायचे. या वयामध्ये इतकं चालणं हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. बंजर नदीचं हे उगमाच्या जवळचं चित्र आहे. हिचा उगम कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये होत असल्यामुळं तिच्या काठावर समृद्ध असं वनजीवन आहे. बंजर म्हणजे बनचर किंवा वनचर अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. वाघ, हरणं, गवे असे सगळे प्राणी इथं मुबलक प्रमाणामध्ये आढळतात. हे पहा सुंदर असं वळण आणि त्या मंडला जिल्ह्याचं जे मुख्य शहर आहे मंडला ते या नदीमुळं कसं पोचलं गेलं ते आपल्याला दिसतंय. दाट वस्ती असलेलं शहर आहे वरती. या मंडला शहराला लाभलेलं नर्मदेचं अद्भुत सान्निध्य लक्षात घ्यावं. सूर्यकुंडधाम ते बंजर नर्मदा संगमाचा रस्ता इथं आपल्याला दिसतोय आणि त्या काठावरचंच भव्य राधाकृष्ण मंदिर आपल्याला दिसतंय. हे वळण किती सुंदर आहे बघा. राधाकृष्ण मंदिरातून स्वच्छ पाणी आणि सुंदर वळण आणि मधोमध असलेला मंडला किल्ला दिसतो. डावीकडे मंडला किल्ला आहे आणि उजवीकडून येणारी बंजर नदी. समोर जी दिसते पांढरं ते राधाकृष्ण मंदिर आहे. मंडला किल्ल्याचा महत्त्वाचा बुरुज आहे, त्याचं नाव नरेंद्रशाही बुरुज. तो बुरुज आपल्याला इथे दिसतोय. हाच तो नरेंद्रशाही बुरुज.
मराठों के निरंतर आक्रमण से राज्य की सुरक्षा करने के लिए राजा हृदय शाह के पौत्र राजा नरेंद्र शाह ने ईस्वी सन 1691 से 1731 मंडला में राजधानी परिवर्तित की एवं यहाँ नर्मदा तट पर किले का निर्माण कराया गया. बघा, मराठ्यांच्या भीतीने इथे किल्ला उभा केला गेला आहे. हा नरेंद्रशाही बुरुजाचा इतिहास मराठ्यांसाठी अतिशय अभिमानास्पद असणारा असा आहे. नर्मदेनं मराठ्यांचा भरपूर इतिहास पाहिलेला आहे. 1818 साली वडगाव मावळच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि संपूर्ण भारत इंग्रजांच्या घशामध्ये गेला. त्यावेळी हा किल्ला देखील इंग्रजांनी ताब्यात घेतला. यावरून मराठ्यांचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घ्यावं. गोंड राजानं जर मराठ्यांना साथ दिली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. बुरुजाच्या बाजूने राधाकृष्ण मंदिर आपल्याला असं दिसतं. नरेंद्रशाही बुरुज आणि खाली सगळा चिखल. हा किल्ला सध्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो. इथं सुद्धा संगमावरती तुम्हाला मोठ्या संख्येनं सीगल पक्षी दिसतात. फार मोठ्या संख्येनं दिसतात. हे पहा उडताना. नर्मदा त्रिवेणी संगम असायला म्हणले. अस्थि विसर्जन घाट आणि नर्मदे घाटचा सूर्योदय किती रम्य असतो बघा. चहा पिल्यावर माझ्या विनंतीनुसार बनकर काका आणि आजोबा पुढे निघाले. माझ्या पायातील जबलपूरमध्ये घेतलेल्या कॅनव्हासच्या बुटांचा फाटून पार चिंध्या झाल्या होत्या. आता त्याच्यातून रस्त्यावरचा खडा आणि खडा माझ्या पायाला जाणवत होता. इतका त्याचा सोल झिजून पातळ झाला होता. माझ्याजवळ दक्षिणेचे 200-300 रुपये साठलेले होते. महाराजपूर हे मोठं गाव आहे. मंडला शहराचंच उपनगर म्हटलं तरी चालेल. इथून पुढे जबलपूरशिवाय मोठे गाव लागणार नव्हते. जबलपूर देखील उत्तर तटावर आहे. दक्षिण तटावर वस्ती अजिबात नाही. त्यामुळे महाराजपूरमध्येच नवीन पादत्राणे घेण्याचा निर्णय घेतला. रामाचं दर्शन घेऊन झाल्यावर गल्लीबोळातून फिरत फिरत एका छोट्याशा चपलाच्या दुकानामध्ये आलो. याने एका स्थानिक कंपनीचे परंतु चांगल्या दर्जाचे बूट मला दाखवले. याची किंमत सुमारे 800 रुपये होती. परंतु परिक्रमेमध्ये असल्यामुळे त्यानं माझ्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. खूप आग्रह केल्यावर मात्र त्याने केवळ 300 रुपये घेतले. गमतीचा भाग म्हणजे माझ्या खिशात तेव्हा फक्त 300 रुपयेच होते. त्याची खरेदी किंमत तेवढी त्याने माझ्याकडून आकारली. त्याच्या दुकानासमोरच एक कचरापेटी होती. तिथे त्याने मला जुने बूट टाकून द्यायची विनंती केली. परंतु ही कृती माझ्या जीवावर आली. ज्या बुटांनी गेले 25 दिवस अव्याहतपणे मला साथ दिली त्यांना असे अचानक उकिरड्यावर टाकून देणे मला बरे नाही वाटले. त्या बुटाची आठवण म्हणून मी त्याच्या नाड्या काढून घेतल्या आणि त्या नाड्यांनी मी माझी फोमची गादी बांधायला सुरुवात केली. या नाड्यांनी मला जवळपास शेवटपर्यंत साथ दिली. एका कुंपणाच्या भिंतीवर मी ते बूट ठेवून दिले आणि पुढे चालायला लागलो. नवीन बूट निळ्या रंगाचे होते आणि फार सुंदर दिसत होते. तसेच ते माझ्या पायाच्या मापाचे असल्यामुळे पायाला अधिक सोयीचे वाटत होते. आपण बघताय हे माझे नवीन असताना कॅनव्हासचे बूट कसे होते आणि नंतर त्याची अवस्था कशी होत गेली 25 दिवसांनी, आणि मग तिथे घेतलेले हे नवीन बूट. मला आधी वाटले होते की पहिलाच कॅनव्हासचा बूट पूर्ण परिक्रमा पुरेल. परंतु मला खरोखरीच ठाऊक नव्हते की संपूर्ण परिक्रमा पूर्ण होईपर्यंत 15 पादत्राणे मला वापरावे लागणार आहेत. पहिल्या कॅनव्हासच्या बुटा इतका पुढे कुठलाच बूट टिकला नाही. सरासरी 10-12 दिवसांमध्ये माझी पादत्राणे माना टाकत होती. कदाचित काठावरील मार्ग थोडासा कठीण असल्यामुळे असे होत असावे, किंवा कदाचित माझी चाल देखील थोडी भारदार असावी. परंतु पादत्राणे वेळोवेळी लागत मिळत आणि फाटत गेली हे मात्र खरे. असो, आता मध्ये थोडीफार गावे होती आणि त्यानंतर नर्मदेचे नितांत सुंदर रूप जेथे पाहायला मिळते अशी सहस्त्रधारा होती. परिक्रमा एकट्याने करण्याचे काही फायदे असतात याची मला जाणीव इथल्या एका प्रसंगामुळे झाली. आजोबा आणि बनकर काका एकत्र चालत होते. तसे दोघांचे काही फारसे जवळचे संबंध नव्हते, परंतु दोघांनी एकत्र परिक्रमा चालू केल्यामुळे दोघेजण एकत्र चालत होते. पैकी आजोबांना प्रत्येक गोष्टीची खूप घाई असायची आणि बनकर काकांची अशी इच्छा असायची की आपण आलो आहोत तर प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत पुढे जावे. यावरून या दोघांमध्ये सतत गमतीशीर वादविवाद व्हायचे. आताही तसेच झाले. मला उजव्या हाताला नर्मदेचा घनगंभीर आवाज येऊ लागला आणि माझ्या लक्षात आले की इथे काहीतरी वेगळं रूप बघायला मिळणार आहे. म्हणून मी निघालो आणि माझ्या मागे बनकर काकासुद्धा येऊ लागले. परंतु आजोबांना मात्र पुढे जाऊन आश्रम गाठण्याची घाई लागली होती. इथे दोघांची थोडीशी बाचाबाची झाली आणि आजोबा एकटेच पुढे निघून गेले. बनकर काका माझ्यासोबत नर्मदेचं ते सुंदर रूप पाहण्याकरता सहस्त्रधारेपाशी आले. सहस्त्रधारा म्हणजे नर्मदेचे पात्र अचानक हजारो शाखांमध्ये विभागले गेलेले आहे. नर्मदा उंचावरून समुद्रसपाटीकडे प्रवाहित होताना मधले दगडांचे अनेक थर पार करते. त्यातील मंडलाजवळचा दगडांचा हा थर पार करताना ती अक्षरशः सहस्त्र खंडित होते. त्या प्रत्येक प्रवाहाचा एक धीरगंभीर नाद निर्माण होतो आणि सुमारे 1 किलोमीटर रुंदीचे हे पात्र विस्तारलेले असताना अचानक या सर्व धारा नष्ट होऊन नर्मदा केवळ 12 फुटातून वाहू लागते.
1 किलोमीटर पात्रातून वाहणाऱ्या पाण्याचा जोर केवळ त्या 12 फुटांवर लागतो आणि प्रचंड खळखळाट करत नर्मदा खाली झेपावते. हे दृश्य इतके नयनरम्य आहे की विचारू नका. हे दृश्य ज्याने पाहिले तो खरीखरीच धन्य होय. आवाजाचा वेध घेत मी आणि बनकर काका त्या दृश्यापाशी पोहोचलो. ते दृश्य पाहून आम्ही दोघेही स्तिमित होऊन गेलो. आजोबांनी किती मोठे दर्शन हुकवले याचे काकांना वाईट वाटू लागले. आम्ही दोघेही तिथे सुमारे तासभर बसलो असू. विविध प्रकारे आम्ही नर्मदेची स्तुती करू लागलो. आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या नर्मदाष्टकापेक्षा अधिक चांगली स्तुती कोण करू शकणार. त्यामुळे बनकर काका नर्मदाष्टक म्हणू लागले आणि मी अतिशय धोकादायक वाटणाऱ्या त्या बिंदूवरती जाऊन नर्मदेच्या दर्शनाचा, नाद श्रवणाचा आणि दंडाने ते खळाळते पाणी उडवत स्पर्शाचा आनंद घेऊ लागलो. बनकर काकांनी या सगळ्या प्रकाराचा एक छोटासा व्हिडिओ घेतला. कालांतराने त्यांनी माझ्या मित्राच्या क्रमांकावर तो पाठवून दिला. आपल्या सर्वांकरता तो सोबत जोडत आहे. नर्मदेच्या 1 किलोमीटर पात्रातील सर्व मासे या 12 फुटातून झेपावतात. त्यामुळे इथे कोळ्यांना भरपूर मासे सापडत राहतात. खालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक कोळी बांधव मासे पकडत बसला आहे. इथे शांत निळाशार नर्मदा जलाचे रूपांतर पांढऱ्या शुभ्र स्फटिकासम तुषारामध्ये झालेले दिसते. आपण बघू शकताय खालच्या नकाशात की जिथे मी लाल रंगाचा मार्कर काढला आहे बरोबर त्या ठिकाणी सहस्त्रधारामध्ये विभागलेली नर्मदा ही एका 12 फुटातनं व्हायला सुरुवात होते. आता मी जो व्हिडिओ प्ले करतो आहे तो बरोबर याच ठिकाणी बसून घेतला आहे. हे ठिकाण तुम्ही बघितलं की तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल. सहस्त्रधारेची प्रार्थना करताना श्री बनकर काका सहस्त्रधाराचे हे ठिकाण आहे. प्रार्थना करीत आहे. आपण बघू शकताय ही सहस्त्रधारा किती सुंदर आहे. तुषार सागरे खळाळत्या जळात शोभते अशी ही नर्मदा मैया. असे अक्षरशः हजारो जलप्रपात इथं आपल्याला बघायला मिळतात. किती स्वच्छ, सुंदर आणि पारदर्शक पाणी बघा नर्मदेचं, खूप सुंदर. मी तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत सहस्त्रधारा किती सुंदर आहे. आणि ही सहस्त्रधारा महापुरामध्ये बघा कशी भयानक दिसते, अतिशय भयानक. खळाळत वाहणारं पाणी जेव्हा असं अचानक पातळी बदलून खाली येतं बघण्यासाठी खूप भयानक असतं. बनकर काकांनी इथं बसलेले काही फोटो पण काढले. हा बनकर काकांचा प्रस्तुत लेखकाने काढलेला फोटो आहे. त्यांना थोडीशी आधी जाण्यासाठी भीती वाटत होती वयानुसार, परंतु मी बसतोय हे पाहिल्यावर त्यांनी देखील जाऊन तिथे बसून नर्मदा मातेची स्तुती केली, प्रार्थना केली, आरती केली, कवनं म्हटली, गाणी म्हटली, जय जयकार केला. आनंदी आनंद. वा, नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर. सहस्त्रधारेचं भव्य दिव्य स्वरूप आणि त्यापुढे आपण कफ पदार्थ कसे आहोत हे दाखवणारं हे चित्र बघा. भव्य नर्मदा, दिव्य नर्मदा. नर्मदेवरून वाहणारा मुक्त वारा भात्यात भरून घेताना प्रस्तुत लेखक आणि सावली जी दिसते ती बनकर काकांची आहे. नर्मदेचं निर्मळ जळ, तिच्या काठची ओलसर मऊ लुसलुशीत हिरवळ किंवा मऊशार वाळू सारंच कसं सुखदायक आणि आल्हाददायक आहे. ती माती किती मऊ आहे बघा, अतिशय सुंदर, अतिशय निर्मळ, कोमल. इथं नर्मदेचं ते सुंदर रूप निहाळताना बनकर काकांचा कमंडलू तिथेच राहिला. सुमारे 2-1 किलोमीटर पुढे आल्यावर त्यांना आठवले
मी ताबडतोब माझी झोळी त्यांच्याजवळ दिली, एका झाडाखाली त्यांना बसवलं आणि पुन्हा पळत त्यांचा कमंडलू आणायला गेलो. खरं तर यानं माझं चालणं वाढणार होतं. परंतु नर्मदेचं ते एक सुंदर स्वरूप पुन्हा एकदा बघायला मिळावं म्हणून मी गेलो होतो. असा स्वार्थ देखील त्या परमार्थामध्ये होता. मी पळतच कमंडलू घेऊन आलो. काकांना फार आनंद वाटला. तुला मी एक नवीन कमंडलू घेऊन देणार असे वचन त्यांनी मला दिले. दुर्दैवानं पुढं तशी संधी काही आम्हाला कधी मिळाली नाही, परंतु काकांना माझा स्वभाव खूप आवडला. त्या दिवशी चालताना त्यांनी मला 4 अनुभवजन्य सल्ले देखील दिले. त्यांनी आयुष्यभर मोठ्या पदावर सरकारी नोकरी केल्यामुळे त्यांचा लोकसंग्रह आणि लोकांची परीक्षा चांगली होती. त्यांच्याकडून 4 व्यावहारिक सल्ले शिकत आम्ही पुढचा मार्ग पकडला. एका झाडाखाली आजोबा झोपलेले दिसले. पुन्हा काका त्यांना बोलू लागले की तुम्ही इथे येऊन झोपा काढल्यात, त्यापेक्षा तिथे येऊन नर्मदेचे दर्शन घ्यायला पाहिजे होते. इथून पुढे 4 विविध आश्रम होते असे कानावर आले होते. एक गोशाळा होती. एका टेकडीवर नग्न अवस्थेत राहणाऱ्या नागालँड इथल्या एका साधूचा आश्रम होता. तिसरं एक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात हनुमान मंदिर होते, जिथे रामजी महाराज म्हणून मूळचे नाशिकचे साधू होते. आणि चौथ्या एक साध्वी श्यामप्रिया म्हणून किंवा ज्यांना मैया म्हणतात, त्यांचा नितांत सुंदर आश्रम होता. या दोघांना चालून थकवा आल्यामुळे ते पहिल्याच आश्रमामध्ये थांबले. मी हळूच पुढे सटकलो आणि थेट शेवटचा म्हणजे त्या माताजींचा आश्रम गाठला. इथे एक माताजी प्रमुख असून त्यांच्या सर्व शिष्या हा आश्रम सांभाळत होत्या. पुरुषांनी ठेवलेली स्वच्छता आणि स्त्रियांची स्वच्छता यात नेहमीच फरक पडत असतो. त्यामुळे हा आश्रम अतिशय टापटीप, नीटनेटका, स्वच्छ आणि सुंदर दिसत होता. विशेषतः फुलांची अतिशय सुंदर अशी बाग इथं केलेली होती आणि भिंतींना देखील खूप छान पद्धतीने रंग दिला होता. या आश्रमाची काही छायाचित्र नकाशावर सापडली ते आपल्यासाठी टाकतोय. आपण बघा किती सुंदर पद्धतीने हा रंग दिलेला आहे. यज्ञकुंड बघा किती स्वच्छ आहे. शेणाची इतकी चोख आणि गुळगुळीत तुळतुळीत लिपाई पुताई आणि इतके सुंदर रंगकाम अन्य कुठेही पाहायला मिळालं नाही. आपण खाली जे बघताय ना, तो सिमेंटचा कोबा नाही, ते शेणानं सारवलं आहे. किती सुंदर सारवलं आहे बघा. साध्वी श्यामप्रिया प्रेरित सद्गुरू घाट आश्रम सहस्त्रधारा मंडला. सर्वांनी अवश्य पाहावा असा एक आदर्श आश्रम आहे हा. वर दुसऱ्या चित्रामध्ये भगवी भिंत दिसते, त्याच ठिकाणी मी आसन लावलं आणि माताजींना नमस्कार केला. आसन लावलं म्हणजे नुसतं सामान ठेवलं होतं. माताजींनी माझी सर्व चौकशी करून घेतली आणि कुठेही आसन लाव असे मला सांगितले. इतक्यात नाशिकचा तो साधू तिथे आला आणि माताजींशी गप्पा मारता मारता त्याने माझी चौकशी केली आणि तो माझ्या मागे लागला की मी त्याच्या मंदिरामध्ये यावं, मुक्कामासाठीच यावं. आता माझी कुचंबणा झाली. इकडे हा आश्रम मला फारच आवडला होता आणि तिकडे हा साधू एकटा राहत असून माझ्या सहवासाची भिक्षा मागत होता. तो अक्षरशः गयावया करून मला विनवणी करू लागला. मला संकोचल्यासारखे झाले. मी माताजींना विचारले की आपण निर्णय द्यावा. त्या म्हणाल्या, जशी तुझी इच्छा. सर्व मठ आपलेच आहेत. इतक्यात माताजींच्या 2 तरुण शिष्या तिथे स्वयंपाकासाठी येऊन बसल्या आणि माझी चौकशी करू लागल्या. मी झटक्यात निर्णय घेतला आणि मातृस्वरूप असलेल्या त्या तिघींच्या पाया पडून लगेचच माझे सामान उचलले आणि साधूच्या मागे निघालो. परिक्रमेमध्ये खरे तर पुढे गेल्यावर मागे जायचे नसते, परंतु साधूच्या अति आग्रहास्तव मला 200 मीटर उलटे चालावे लागले. एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शेजारी मारुतीचे मंदिर बांधले होते. मंदिराचा स्लॅब धोकादायक पद्धतीने तिरका झाला होता. भिंतींना तडे गेले होते. हा सर्व प्रकार एकंदरीत इतका भयंकर होता की कुठल्याही क्षणी तो स्लॅब कोसळला असता. स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात बांधकामाची पाहणी केली असता माझ्या लक्षात आले की या बांधकामाला उभे खांब घेतलेच नव्हते, तर 4 भिंतींवर हा स्लॅब टाकला होता. वा रे वा! त्या वास्तुविशारदाला मी मनोमन साष्टांग नमस्कार घातला. ही केवळ नर्मदा मातेची कृपा आणि हनुमंताची इच्छा म्हणून ते मंदिर टिकले होते. बरे त्या भोळ्या बाबड्या साधूला याची काहीच कल्पना नव्हती. मी जेव्हा त्याला हे सर्व दाखवले तेव्हा तोही घाबराघोरा झाला. मंदिराला लागून एक छोटीशी झोपडी बांधून साधू राहत होता. बाबा गेली 8 वर्ष इथे सेवा देत होता. बाबा तसे बरे होते, परंतु फार भावनिक होते. वय 45 ते 50 असावे. संसारीच व्हायचे, पण चुकून ब्रह्मचारी राहिलेल्या साधू. त्यांना गप्पा मारायची भारी हौस होती आणि या किनाऱ्याच्या मार्गावरून जास्त लोक जात नसल्यामुळं त्यांची भावनिक उपासमार होत होती. त्यामुळे त्यांनी माताजींशी संगनमत करून मला मिळवले होते. हेच ते भिंतीचा स्लॅब टाकलेलं मारुती मंदिर. डावीकडे जी दिसते ती शाळेची इमारत आणि उजवीकडे जी उतरत्या छपराची कुटी दिसते ती साधू कुटी आणि त्याच्या शेजारी नर्मदा मैया दिसते बघा. आश्रमाच्या अगदी समोर अशी शांत नर्मदा मैया दिसते. थोड्या वेळापूर्वी तिचा जो खळखळाट आहे तो इथं नावाला सुद्धा नाही. रात्री साधूनं सुंदर पद्धतीनं मातीच्या मडक्यामध्ये बटाट्याची भाजी आणि गरमागरम पुऱ्या केल्या. दुसऱ्या एका मडक्यामध्ये दम बिर्याणी बनवली. त्याच्या हाताला खूप चव होती आणि भोजन अतिशय सुग्रास बनवले होते. मोठ्या आनंदाने आम्ही दोघांनी तो प्रसाद ग्रहण केला. साधूने एक चिचुंदरी पाळली होती. हाक मारल्याबरोबर ती आली आणि प्रसाद घेऊन पुन्हा निघून गेली. साधू थांब म्हणाला की ती थांबायची आणि पळ म्हणलं की पळून जायची. मला या प्रकारची फार मौज वाटली.
साधूने संपूर्ण परिसराची भरपूर माहिती मला सांगितली. आसपासचे लोक कसे आहेत व साधू लोकांशी कसे वागतात ते देखील मला सांगितले. शेजारचा संपूर्ण महिलांचा आश्रम देखील किती कठीण पद्धतीने चालवला जातो हे त्यांनी मला सांगितले. लोचडपणा करणारे अनेक पुरुष भक्त आहेत असे दाखवून त्या आश्रमात येतात असे त्या साधूचं म्हणणं होतं. लोचडपणा करणारे अनेक पुरुष भक्त आहेत असं दाखवून त्या आश्रमामध्ये येतात असं त्या साधूचं म्हणणं होतं. परंतु माताजींना माणसांची चांगली पारख असून त्या चुकीच्या माणसाला दारात देखील उभं करत नाहीत हेही त्यांनी सांगितलं. डोंगरावरील नागालँड इथला साधूबद्दल देखील त्यांनी खूप माहिती सांगितली. हा दिगंबर अवस्थेमध्ये राहत असल्यामुळे तिथे शक्यतो महिला परिक्रमावासी जात नाहीत असं याचं म्हणणं होतं. तसंच त्याला उत्तम इंग्रजी बोलता येतं, त्यामुळे सुशिक्षित परिक्रमावासी तिकडे अधिक जातात हे देखील त्यांनी सांगितलं. इंग्रजी बोलता येतं नागालँडच्या साधूला. एकंदरीत साधू बहुचक अर्थात बहुतेक ठिकाणाची माहिती राखणारा होता. त्या रात्री फार भयानक थंडी पडली. साधू त्याच्या कुटीमध्ये झोपला होता व मी मात्र त्याचा आग्रह मोडून मारुतीरायासमोर आसन लावले होते. मायेचा त्याग करण्याकरता परिक्रमेमध्ये आल्यावर अतिमाया काय कामाची, हा साधू माझ्याशी गप्पा मारताना इतका रंगून गेला होता की आता आठवडाभर मी जायचं नाही असं त्यांनी जाहीर करून टाकलं. मी देखील मौनम सर्वार्थ साधनम या मंत्राचा वापर करत काहीच बोललो नाही आणि मनोमन पुढचा बेत आखून ठेवला. शेजारी असलेल्या विस्तृत शस्त्रधारेमुळं थंडी मी म्हणू लागली. दोन्ही ब्लँकेट देखील पुरत नव्हती अशी थंडी पडली होती. अर्धवट झोपेतच ती रात्र गेली. पहाटे लवकर उठून डोलडाल स्वच्छ निर्मळ नर्मदा जलात स्नान वगैरे आटोपून पूजा करून दाराचा आवाज न करता हळूच नर्मदेहर केले. साधूने मला सांगितले होते की सकाळी तो माझ्यासाठी चहा नाश्ता वगैरे करणार आहे, परंतु त्याच्या मायेमध्ये अडकण्यात मला अजिबात रस नव्हता. कदाचित माझ्या निघून जाण्यामुळे त्यांना वाईट वाटले असावे, परंतु त्याला माझा निरुपाय होता. रामजी महाराज, मला आशा आहे की आपण मला उदार अंतःकरणानं क्षमा केली असेल. मी निघालो खरा, परंतु प्रचंड धुक्यामुळे वाट हरवली होती. इतके धुके मी परिक्रमेमध्ये पहिल्यांदाच अनुभवत होतो. 4 पावलांच्या पुढचे दिसत नव्हते. मग मैया दिसणे तर फार दूरची गोष्ट. मी एक भौगोलिक निरीक्षण केले, ते म्हणजे असे की जिथे जिथे नर्मदेच्या पाण्याला खळखळाट आहे तिथे तिथे त्या गरम पाण्यातून येणाऱ्या वाफाचे धुकामध्ये रूपांतर लगेच व्हायचे आणि घनदाट असं धुकं पसरायचं. इथे हजारो ठिकाणी नर्मदेच्या पाण्याला खळखळाट असल्यामुळं प्रचंड धुक्याची निर्मिती कायम होत असावी. तशाच परिस्थितीमध्ये आणि कडाक्याच्या थंडीमध्ये चालत घाघा नावाचं गाव गाठलं. तिथून पुढं अहमदपूर मार्गे सूरजपुरा, पाटण असा जंगलातला एक शॉर्टकट आहे असं मला कळलं. चालत असताना एका दुकानदाराने चहा प्यायला बोलवलं. इंग्रजी वाय आकाराची 2 लाकडं जमिनीत ठोकून त्याच्यावर एक आडवा अणका टाकलेलं बाकडं तिथं तयार केलं होतं. या भागात सर्वत्र अशीच बैठक व्यवस्था आढळते. तिथे शांतपणे बसलेलो असताना एक गुजराती महात्यागी साधू आणि एक बुटकीशी वयस्कर मराठी बाई तिथे आली. हा साधू बोलायला अतिशय हुशार होता. गुजराती असला तरी त्याला बऱ्याच भाषा बोलता येत होत्या. मी महाराष्ट्रातला आहे हे कळल्यावर त्याने घडाघड ज्ञानोबा तुकारामांचे अभंग म्हणायला सुरुवात केली. आज एकादशी होती, त्यामुळे कुठे काही खायला मिळणं अशक्य होते. त्या दुकानदाराने मूठभर शेंगदाणे दिले. मला सध्या भूक नसल्यामुळे मी ते सोबत ठेवून दिले. या गुजराती महात्यागीसोबत असलेली स्त्री, यांचं नाव मला आठवतं आहे, नंदाताई पावशे. या नंदाताई पावशे एका मोठ्या समूहासोबत परिक्रमेसाठी निघाल्या होत्या. परंतु सर्वांचे चालणे वेगवान असल्यामुळे हिला एकटीला मागे टाकून सर्वजण पुढे निघून गेले. त्या बिचाराला हिंदी भाषासुद्धा बोलता येत नव्हती आणि तिच्याकडे मोबाईल देखील नव्हता, त्यामुळे तिची फारच कुचंबणा होत होती. अशा परिस्थितीमध्ये तिने नर्मदेचा धावा केला की माझी परिक्रमा काहीतरी करून पूर्ण कर, आणि तिला हे साधू महाराज भेटले. मी पुढे चालायला लागलो. एक मोठे झाड पाहून त्याच्याखाली महात्यागी आणि ती माताराम असे बसले होते. महात्यागीने मला आवाज दिला आणि तिकडे येऊन बसण्याचे फरमान सोडले. परिक्रमेमध्ये शक्यतो साधूचा उपमर्द कोणी करत नाही. शाळेमध्ये मुले जसे मास्तरांचे किंवा हेडमास्तरांचे ऐकतात, अगदी त्याच पद्धतीने नर्मदा परिक्रमेमध्ये परिक्रमावासी साधूंचे, त्यागींचे आणि महात्यागींचे शांतपणे सर्वजण ऐकून घेतात. मी झाडाखाली बसल्यावर त्याने मला एक सफरचंद खायला दिले. आज ग्यारस आहे, खा लो, असे त्यांनी मला सांगितले. एकादशीला हिंदीमध्ये ग्यारस असे म्हणतात. त्याच्याजवळ असलेला अजून बराच उपवासाचा माल त्याने काढला आणि आम्ही तिघांनी तो फस्त केला. मागे महाराजपूरच्या अलीकडे एका गुऱ्हाळवाल्याने मला ताजा ताजा गुळाचा खडा दिला होता. तो खडा आणि शेंगदाणे मी काढले आणि तिघांनी मिळून खाल्ले. इथे पुन्हा साधूशी गप्पा झाल्या तेव्हा कळले की हा साधू त्याच्या गुरुशी भांडून आश्रमातून बाहेर निघाला आणि वाटेत ही नंदाताई त्याला भेटल्यावर तिच्यासोबत उरलेली परिक्रमा पूर्ण करण्याचा निर्णय त्याने घेतला. बाईंची उंची 5 फूट देखील नव्हती, त्यामुळे तिचे सर्व सामान देखील हा वेळोवेळी उचलायचा आणि तिला खूप मदत करत होता. या साधूबद्दल वरकरणी पाहता कोणाचाही गैरसमज होणे शक्य आहे, परंतु मला या साधूचा शेवटी खूप जबरदस्त अनुभव आला. तो योग्य वेळी मी लिहीनच. साधू अखंड गांजा पित होता. मी त्याला विचारलं की महाराज, आप महात्यागी कहलाते हैं ना, तो फिर आपने इस गांजा पीने की आदत का त्याग क्यों नहीं किया? मोठ्याने हसत म्हणाला, देख बेटा, जिसने गांजा छोड़ा वो त्यागी है, परंतु तेरे मन में ये गांजा पीने के प्रति जो घृणा है, हमने उस घृणा का भी त्याग कर दिया, इसलिए हम महात्यागी है. या उत्तरावर मी निरुत्तर झालो.
पुढे ओंकारेश्वरला हे दोघे मला पुन्हा भेटले. तिकडे एक अद्भुत अनुभव मला आला, तो त्या प्रकरणामध्ये लिहीन. पण त्यावेळी या दोघांची नावं मला कळली. या माताराम ज्या होत्या त्यांचं नाव होतं नंदा पावशे. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातला हिवरगाव पावटा हे त्यांचं गाव होतं. आणि त्यांच्यासोबत असलेल्या साधू महाराजांचं नाव होतं महात्यागी रामकरण दासजी महाराज. मंडला जिल्ह्यामध्ये देवगाव संगमाजवळ घुगरी इथं त्यांचा आश्रम होता. तसेच मंडलामध्येच महाराजपूर येथे संत तुलसीनिवास रामजानकी आश्रम नावाचा एक आश्रम बोनट नदीच्या काठावर यांनी स्थापन केला होता. त्याची व्यवस्था देखील हेच पाहायचे. दोघे विश्रांती घेत पहुडले आणि मी पुढे निघालो. या भागातून लवकरात लवकर पुढे सटकणे आवश्यक होते, कारण हे प्रचंड जंगल होते आणि याला लागून अनेक मोठे व्याघ्र प्रकल्प होते. आपल्याला कल्पना यावी म्हणून या अरण्य प्रदेशाला जोडून असलेल्या व्याघ्र प्रकल्पांचा नकाशा मी सोबत जोडतोय. हे सगळे व्याघ्र प्रकल्प इथून चालत जाण्याच्या अंतरावरती आहेत. आपण बघू शकताय जिथे लाल रंगाचा मार्कर आहे ना, तिथं आपण आहोत. आणि नैनपूर फॉरेस्ट, कान्हा व्याघ्र प्रकल्प, चिल्पी रेंज व्याघ्र प्रकल्प, हा बैहर फॉरेस्ट रेंज, किंवा वरच्या बाजूला असलेला बांधवगड जंगल, उजवीकडे आपण जे सोडून आलो ते अचानक मार जंगल, अशी सगळी जंगलं ही अशा पद्धतीनं सुंदरशा पद्धतीनं या भागाला जोडलेली आहेत. आणि या सगळ्या ठिकाणी पट्टेरी वाघांचा अतिशय मुक्त वावर आहे. पेंच, भांदर रेंज फॉरेस्ट हे सगळं इथनं जवळ आहे. सूरजपुरा या गावापासून नर्मदेचं विस्तीर्ण पात्र सुरू होतं आणि बर्गी धरणामुळे आलेला फुगवटा इथून पुढं चालू झाल्यामुळं नर्मदेच्या काठाने चालण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होऊन जातो. आपण बघू शकता की नर्मदेचं पाणी कसं फुगत चाललं आहे. ह्या ज्या छोट्या छोट्या शाखा आपल्याला दिसतात ना, या प्रत्यक्षामध्ये हे मोठे मोठे जलाशय आहेत आणि ते पार करता येणं केवळ अशक्य असतं. नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकामध्ये देखील बर्गी धरणामुळं इथून पुढे काठाचा मार्ग नाही अशी ठळक नोंद केलेली असते. लाल रंगामध्ये जे दिसतंय ते सूरजपुरा गाव आहे आणि सूरजपुरापासून पाटणपर्यंत जायला संपूर्ण जंगल आहे, वनक्षेत्र आहे. यामध्ये मानवी वस्ती अजिबात नाही. या वनामध्ये सगळ्या प्रकारची वन्यश्वापदे होती. आपण बघताय हा तो मार्ग आहे, जंगलातला जाणारा शॉर्टकट मार्ग आहे. रस्त्याने गेलं तर खूपच लांब पडतं. या जंगलातील मार्गाचा अवलंब फारसे परिक्रमावासी करत नाहीत. त्यापेक्षा सरधोपट डांबरी सडकेने ते थेट जबलपूर गाठतात. मी घाघाव गावामध्ये आलो आणि एका रमणीय तलावाच्या काठावर बसून राहिलो. चालून चालून पुन्हा एकदा भूक लागली होती. भरपूर वाटले तरी शेंगदाण्याने गुळ शिल्लक होते. ते बसून एक एक करून चावून चावून खाल्ले. समोर पक्ष्यांच्या अनेक जाती दिसत होत्या. त्यातले मला कुठले पक्षी ओळखता येतात असे मी पाहत होतो. फलाहारी अर्थात उपवासाचा फराळ करताना समोर इतके सुस्वरे पूजन करणारे पक्षी असावेत हे मला स्वर्गीय वाटत होते. नर्मदेकाठचे पक्षी या विषयावर खरं तर एक वेगळं पुस्तक तयार होईल. अगदी आद्य शंकराचार्यांनीही नर्मदाष्टकात या पक्ष्यांचा उल्लेख त्यांना टाळता नाही आला. पक्षीलक्ष पूजितम असं ते म्हणतात. त्याप्रमाणे खरोखरच लक्षावधी पक्षी इथं आहेत. सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक कशरमध्ये असं ते म्हणतात. ते चक्रवाक पक्षी देखील इथे खूप आहेत. याला मराठीमध्ये ब्राह्मणी बदक असं म्हणतात. इंग्रजीमध्ये याला रुडी शेल्डक असं नाव आहे. नर्मदेमध्ये एकंदरीतच मासे, मगरी देखील खूप आहेत. असंख्य कीटक आहेत. या संपूर्ण भागात मला राखी धनेश, हुप्पो किंवा हुदहुद पक्षी बरेच दिसले. नीलकंठसुद्धा मुबलक प्रमाणात दिसले. खंड्या पक्ष्याच्या सगळ्या जाती तुम्हाला इथे बघायला मिळतात. कॅमाफ्लाज होणाऱ्या म्हणजे निसर्गाशी सात्मीकरण होणाऱ्या तांबूस डोंगरी चिमण्या तर अगदी खूप आढळतात. तुम्ही अगदी जवळ जाईपर्यंत या दिसत नाहीत आणि आपण जवळ गेलं की भुर्रकन उडून जातात. त्यांच्या त्या एकदम उडून जाण्यामुळे माणूस दचकतो. टिटव्या तर भरपूरच आहेत. बदके मुबलक आहेत. बगळ्याच्या सर्व जाती आहेत. स्थलांतरित पक्षी पण मोठ्या प्रमाणात येतात. हॉर्नबिल्स असतील, स्पूनबिल, सर्व प्रकारचे गाय बगळे, पिवळे बगळे, भुरे बगळे, पाण कोंबड्या, वेगळ्या दिसणाऱ्या साळुंख्या, तांबट, सुतार असे सगळे पक्षी दिसले. डोम कावळे, चिमण्यांचे तर 200-200चे थवे दिसायचे. छोटे आणि मोठे पाणकावळे पण खूप होते. घारी, गरुड, ससाणे, घोबडे देखील पाहिले. फक्त मोर आणि गिधाड तेवढे दिसले नाहीत. पुढे गुजरातपासून मोरसुद्धा भरपूर दिसले. नर्मदेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आढळणारा चक्रवाक पक्षी किंवा रुडी शेल्डक, ब्राह्मणी बदक, खूप मोठ्या संख्येनं ही बदकं आपल्याला दिसतात. आणि आपली चाहूल लागली की अतिशय मजेशीर आवाज काढून हे इतर बदकांना सूचना येतात. आला आला असा आवाज येतो. राखी धनेश अथवा ग्रे हॉर्नबिल हा पक्षी पण इथं आढळून येतो. हा आहे हुडहुड किंवा हुप्पो. अखेरीस मनुष्यवस्ती संपली आणि जंगलाचा रस्ता सुरू झाला. हे अरण्य खरोखरच खूप दाट होतं. सागवानाची झाडं अधिक प्रमाणात होती. पायवाटा जवळपास नव्हत्याच. परिक्रमावासींसाठी मार्गदर्शक करणारे फलक किंवा चिंध्या देखील लावलेल्या नव्हत्या.
फक्त तुम्हाला रस्ता सांगणाऱ्या माणसाने हाताने दाखवलेली दिशा लक्षात ठेवायची आणि चालत राहायचे, एवढंच काम होतं. एक गमतीशीर प्रयोग आपण स्वतः करून पहा. खाली दाखवलेल्या गुगल नकाशावर जा आणि झूम इन करून कुठली तरी एक दिशा धरून चालत राहा. बघा तुम्हाला गाव सापडते का? जर नकाशावर ठराविक गावात पोहोचणं एवढं अवघड आहे, तर प्रत्यक्षात किती कठीण असेल याची कल्पना करून पहा. अगदी बरोबर हेच ते जंगल आहे, जे मी पार केलं. आणि तुम्ही कुठल्याही दिशेला गेलात तरी इथं पायवाट नाही, नदी नाले नाही, रस्ते नाहीत, काही नाही. नुसतं चालायचं आहे. इथं तुम्ही चुकला की संपलात. या जंगलामध्ये असंख्य ओढेनाले आडवे आले. ते पार करण्याकरता थोडंसं डावीकडे गेलं की मुख्य वाट सुटून जायची. असा मी खूप वेळा या वनामध्ये भटकलो. परंतु नर्मदेचं स्मरण केलं की मार्ग सापडायचा. हा धगधगीत स्वानुभव आहे. या जंगलामध्ये खूप सारे स्फटिक सापडत होते. इथे थोडेफार मोकळे माळरान लागले की त्यावर स्फटिकांसारख्या रंगीबरंगी दगडांचा अक्षरशः खच पडलेला असायचा. हे सगळे स्फटिक इतके सुंदर होते की पाहतच बसावेसे वाटायचे. गारगोट्यांचे इतके नानाविध प्रकार मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. या भागामध्ये पूर्वी घडलेल्या काही भौगोलिक हालचालीमुळे किंवा जमिनीतील उष्णतेमुळे तिच्या पोटातल्या मूलद्रव्यांचे स्फटिकीकरण झाले असावे. थोड्या वेळाने मला एक जोडपे असलेले परिक्रमावासी भेटले. त्यांच्या पुढे मागे काही काळ चाललो. नंतर दोघेही दिसायचे बंद झाले. मी पुढे निघून गेलो. संध्याकाळ होता होता त्या जंगलातली संपूर्ण वाट चालून झाली आणि पाटण नावाच्या गावामध्ये येऊन पोचलो. गावामध्ये एक दुर्गा मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन मी कट्ट्यावर बसलो. शेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे काही लोक ग्रामस्थांची ग्रामसभा घेत होते. ग्रामसभा संपल्यावर सर्वजण माझ्याकडे आले. मी त्यांना मला आलेले काही सामाजिक अनुभव आणि माझी निरीक्षणं सांगितली, जी त्यांना राजकारणाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरली असती. त्यांनी पुन्हा काही प्रमुख गावकऱ्यांना बोलवले आणि माझ्यासमोर पुन्हा एक छोटी सभा जणू काही सुरू झाली. त्यांनी मला माझे स्वानुभव बोलण्याची विनंती केली. आपल्या देशाची प्रादेशिक अखंडता टिकून राहावी यासाठी आपण सर्वांनी एक समाज म्हणून एकसंध राहणे कसे आवश्यक आहे आणि त्यामध्ये फूट पाडणारे घटक कसे दिवसरात्र प्रयत्न करत आहेत, हे मी त्यांना उदाहरणासह पटवून सांगितलं आणि लोकांना देखील ते पटलं. या भागामध्ये काही आदिवासी पक्ष असून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला विरोधी असं वातावरण इथं आहे. तिथल्या लोकांची स्टेटस जर बघितली तर तुम्हाला अशी स्टेटस दिसतात. गोंडवाना गणतंत्र पार्टी नावाचं एक पक्ष येतं, ज्यांना गोंड राज्य आणायचं आहे. म्हणजे ते असं म्हणतात की गोंड लोकांचं एक स्वतंत्र राज्य इथं निर्माण करायचं. मध्य प्रदेशचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंह चौहान यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. तसेच त्यांचे विरोधक असलेले काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांनी देखील आपल्या तिसऱ्या पत्नीला सोबत घेऊन पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे. मध्य प्रदेशमधल्या राजकारणामध्ये नर्मदेचे इतके महत्त्व आहे की तिथल्या राजाला देखील तिला शरण जावेच लागते. असो, राजकीय विषय अनुषंगाने आला म्हणून सांगितला, अधिक विषयांतर नको. इथे शेजारी एक दुकान होते. त्याला मी विचारले की दुर्गा मंदिरामध्ये मुक्कामाची सोय होऊ शकते का? त्यांनी मला काही काळ मंदिराच्या बाहेर बसायची विनंती केली आणि गावातून कोणीतरी किल्ले घेऊन येईल असे सांगितले. आज एकादशी असल्यामुळे पोटात अन्नाचा कण नव्हता. समोरून एक तरुण आला आणि त्याने विचारले की बाबाजी, तुम्ही दूध पिणार का? मी होकार दिल्यावर तो दूध आणायला निघाला. 4 पावले गेला, परत मागे आला आणि म्हणाला, नाहीतर तुम्ही स्वतःच माझ्या घरी चला, तिथे बसूनच गरम दूध पिऊया. मला घरी घेऊन गेल्यावर त्याने माझ्यासमोर देशी गाईचे शुद्ध धारोष्ण दूध काढले आणि गरम गरम दूध प्यायला दिले. आश्चर्य म्हणजे ती गाय 4 लिटर दूध द्यायची. त्या दिवशी तिने 5.5 लिटर दूध दिले. त्यामुळे मी तांब्याभर दूध पिऊनसुद्धा अर्धा लिटर अधिकचे दूध उरले. तो धार काढत असताना मी गाईला अंजारत गोंजारत होतो. त्याचा हा परिणाम असावा. इथल्या प्राण्यांना देखील नर्मदा परिक्रमा कळते की काय कोण जाणे. कारण तुम्ही कुठल्याही परिक्रमावासीला हे विचारून पहा. गावातून जाताना घरातून चालणारे कोंबडेसुद्धा तुम्हाला नर्मदे हर असा आवाज देतात. म्हणजे ते म्हणतात कुकू हेच, पण आपल्याला मात्र नर्मदे हर ऐकू येते. कारण आपल्या विचारांनी आणि आचारांनी आपण नर्मदामय झालेलो असतो. असो, मी पुन्हा दुर्गामाता मंदिराच्या ओसरीवर येऊन बसलो. इथं समोरच एक ऑनलाईन दुकान होतं. याचा अर्थ भारत सरकारनं दिलेल्या सगळ्या ऑनलाईन सुविधांचा लाभ इथून घेता येत होता. असं दुकान एका वनवासी तरुण मुलाने चालू केलं होतं. मी किल्ल्यांची वाट पाहत बसलो होतो, तेव्हा गावातला एक मनुष्य माझ्या शेजारी येऊन गप्पा मारू लागला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्याने मी कसा माणूस आहे याचा अंदाज घेतला. मी आज कुठे मुक्काम करणार आहे वगैरे त्याने सर्व मला विचारून घेतले. परिक्रमा कशासाठी सुरू केली, कशी काय सुरू आहे वगैरे चौकशा देखील करून घेतल्या. मी त्याला सांगितले की ऑनलाईन दुकान चालवणाऱ्या मुलाने मला 2 पर्याय सांगितलेत. एक संजय यादव नावाचा कोणी मनुष्य शेजारी असलेल्या कोकाटोला गावामध्ये परिक्रमावासींची सेवा करतो आणि दुसरे म्हणजे हे दुर्गामाता मंदिर आहे. मी मात्र मंदिरामध्येच राहतो, कारण गृहस्थी माणसाच्या घरात राहण्यात मला फारसा रस नाही वगैरे आमचे बोलणे चालू होते. आधी त्या माणसाने संजय यादव या माणसाला खूप शिव्या घातल्या आणि तो मनुष्य अतिशय वाईट असल्याचे मला सांगितले. मी त्या माणसाला इतकेच म्हणालो की हे पहा, हा संजय यादव कोण आहे मी त्याला ओळखत नाही, परंतु जर परिक्रमावासींची सेवा करतोय तर याचा अर्थ तो नक्कीच अतिशय सहृदय मनुष्य आहे आणि त्याला शिव्या घालण्यापेक्षा त्याच्यासारखे काहीतरी कार्य आपण करावं हे अधिक चांगलं. माझ्या या उत्तरावर तो मनुष्य खुश झाला आणि म्हणाला, बाबाजी, मैं ही संजय यादव हूँ और अभी आप मेरे घर चलना ही होगा. आपके सामने दूसरे कोई विकल्प है ही नहीं,
क्योंकि मंदिर का पुजारी शहर गया है इसलिए चाबी नहीं मिलेगी. मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. माणसाची परीक्षा घेण्याची ही त्याची अजब पद्धत पाहून मला मजा वाटली. नंतर त्याने सांगितले की तो ग्रामसभेमध्ये देखील उपस्थित होता आणि त्यांनी मी काय बोललो तो विषय देखील ऐकला होता. त्याला एकंदरीत कल्पना आली होती की आता या परिक्रमावासीला घरी न्यावे लागणारच आहे, परंतु तत्पूर्वी हा नक्की कसा मनुष्य आहे याची परीक्षा त्याने त्याच्या पद्धतीने करून घेतली होती. इतकेच. मी क्षणभर विचार केला की जर मी कुठलाही अनुभव नसताना केवळ एक IQ अनुमानाने संजय यादव या माणसाला शिव्या घातल्या असत्या तर माझी आज काय अवस्था झाली असती. तो कुठल्याही प्रकारे त्याची ओळख न सांगता निघून गेला असता आणि मी मात्र ना घरका ना घाटका अशा अवस्थेमध्ये त्या कट्ट्यावर झोपून राहिलो असतो. म्हणून आयुष्यामध्ये अनुमानापेक्षा अनुभवाला अधिक महत्त्व द्यावे हेच बरे. असो. इथून संजय यादवचं घर जवळ होतं आणि योगायोग म्हणजे त्याचा सख्खा भाऊ प्रदोष कुमार यादव हा कालच त्याची नर्मदा परिक्रमा आटोपून घरी परत आला होता. शेतामध्ये त्यांचं मोठे वाडावजा घर होतं. भरपूर गुरढोरं होती आणि परिक्रमावासींच्या निवासाकरता यांनी एक स्वतंत्र बांधकाम केलं होतं. हातपाय धुवून मी त्या खोलीमध्ये गेलो असता तिथे आधीच एक उडिया परिक्रमावासी झोपलेला मला दिसला. हा उडिया मनुष्य तापाने फणफणला होता. त्याच्याशी अधिक बोलल्यावर असे लक्षात आले की हा एक महात्मा असून जगन्नाथपुरीला याचा स्वतःचा मठ आहे. याचं नाव सनातन दास होतं. याचा बाबा आश्रम वृंदावन इथं देखील निवास असायचा. बाबा आश्रम वृंदावन. तो 3-4 दिवस झाले इथं मुक्कामी होता. त्याच्या आजारपणामुळं त्या खोलीला एक आजारी वास येत होता. याच्या तापाची थोडीफार बाधा मला देखील होणार याची मानसिक तयारी ठेवूनच मी त्याच्या शेजारी आसन लावले. हे त्याला खूप बरे वाटले, कारण गेल्या काही दिवसात तो आजारी कळल्याबरोबर लोक पुढे निघून जायचे किंवा बाहेर आसन लावत होते. मुळात ज्याच्या नशिबात जे ठेवलेले आहे ते त्याला तेवढेच मिळते यावर माझा दृढ श्रद्धा असल्यामुळं अशा किरकोळ मरणाबिरणाला आपण कशाला व्यायचे. कोरोना जागतिक महामारीच्या काळामध्ये देखील मी मास्क वगैरे न लावता खुशाल कोविड केंद्रामध्ये जाऊन रुग्णांच्या शेजारी झोपून त्यांची शुश्रूषा केली होती आणि तरी देखील मला साधी सर्दी देखील झाली नव्हती. आता देखील याची थोडीफार शुश्रूषा करावी असा विचार डोक्यात ठेवून मी शेजारी आसन लावले होते. यादवांचं हे एकत्र कुटुंब होतं आणि घरामध्ये भरपूर मुलं होती. बालसुलभ उत्कंठेनुसार एक एक करून हळूहळू आत येऊ लागले आणि कोण नवीन बाबाजी आला आहे हे पाहू लागले. त्यांचे ते चमकणारे डोळे आणि डोळ्यातली आश्चर्यमिश्रित भीती पाहून मला फार मौज वाटायची. परंपरेनुसार मी एकेकाला त्यांची नावे विचारली आणि काय शिकतायत वगैरे माहिती करून घेतली. बाबाजी आपको मेरा ड्रॉइंग बुक दिखाय, एका छोटीने विचारले. हो म्हणताच पळत जाऊन ती तिची वही घेऊन आली. माझी चित्रकला जरा बरी आहे असं लोक म्हणतात, त्यामुळे मी तिच्या वहीमध्ये भरपूर चित्र काढून दिली. मुले भलतीच खुश झाली. याच्यामध्ये शिवम नावाचा एक मोठा मुलगा होता आणि 12वी नंतर पुढे काय असा प्रश्न त्याला पडला होता. त्याला देखील माझ्या परीनं मी मार्गदर्शन केलं. अजून एक मोठी ताई होती. तिला देखील पुढील शिक्षणाबाबत काही सांगितलं. रामजी, संतोषी किंवा सरस्वती, शिवोम, दिव्या, नेहा अशी या सगळ्या मुलांची नावं होती. मुलांनी पळत जाऊन बाबांचा फोन आणला आणि काही फोटो काढले. माझ्या मित्रांच्या क्रमांकावर त्यांनी ते पाठवून दिले. मुलं माझ्या इथून हालेच नात. त्यांचे वडील येऊन त्यांना 3 वेळा सांगून गेले की बाबाजी चालून दमलेत, त्यांना विश्रांती घेऊ दे. पण मुलं काही माझा पिच्छा सोडणार. मी देखील यादवना सांगितले की काही हरकत नाही, मुलं काहीतरी चांगलंच ऐकतायत, ऐकू द्यावं. त्याचवेळी मी मुलांकडून त्या भागातल्या भूगोलाबद्दल, इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल देखील जाणून घेत होतो. त्यामुळं शक्यतो लहान मुलांची मतं ही पूर्वग्रहदूषित नसतात, त्यामुळे ती आवर्जून घेत जावीत. या चित्रात आपण बघतोय संतोषी, शिवोम, रामजी, नेहा आणि दिव्या आणि प्रस्तुत लेखक. हे फोटो आम्ही तिथं काढलेत. मी सुचवल्याप्रमाणे शिवमने पुढं खरोखरीच अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि जबलपूरला राहून तो शिकू लागला. त्याला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना काही अडचणी आल्या. इंग्रजी भाषेची अडचण आली, तसेच वसतिगृहामध्ये राहताना देखील काही अडचणी आल्या. त्या प्रत्येक वेळी त्याने मला आवर्जून फोन केला आणि सल्ला घेतला. परिक्रमा संपल्यावर देखील त्याने आठवणीने माझ्याशी संपर्क ठेवला याचे मला कौतुक वाटते, कारण परिक्रमेदरम्यान तर आमचा संपर्क होण्याची शक्यताच नव्हती. परंतु माझ्या ज्या मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवला होता त्याच्या संपर्कात राहून त्याने माझा नवीन क्रमांक मिळवला आणि पुन्हा संपर्क प्रस्थापित केला. विशेषतः मुलांनी घरापासून लांब राहण्याला घरातल्या मोठ्या माणसांचा विरोध होता. त्यांचं देखील प्रबोधन त्या रात्री केलं आणि त्याचा अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा मार्ग थोडासा सुकर झाला. त्या रात्री देखील खूप थंडी पडली होती. शिवमला एका कोपऱ्यात बनवलेल्या चुलीपाशी मला हा घेऊन गेला शिवम आणि हा कोपरा कायम गरम असायचा, कारण शेक घेण्यासाठी या भागाची निर्मिती करण्यात आली होती. तिथे शिकता शिकता आम्ही दोघांनी भरपूर गप्पा मारल्या. रात्री त्यांनी मला भरपूर दुधात केलेली साबुदाण्याची खीर खाऊ घातली. रात्री यादव यांचे वडील आणि दोघे बंधू यांच्यासोबत अंगणामध्ये गप्पा मारत बसलो. संजय यादव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. त्या भागामध्ये तो शाखा लावायचा. झोपण्यासाठी खोलीमध्ये गेल्यावर उडिया साधूशी गप्पा मारत पाठ टेकली. तुम्ही पुरीला आलात की आमच्या आश्रमामध्ये नक्की या असं आग्रहाचं आमंत्रण त्यांनी दिलं. तो अतिशय तरुण होता. साधारण 30-35 वय असावं. सकाळी लवकर उठून अंधारातच जंगलामध्ये जाऊन डोलडा लाटून आलो. पूर्वी यादव कुटुंबियांना या विषयामध्ये अतिशय कटू अनुभव आला होता.
काही परिक्रमावासी विशेषतः महिला अंधारातच शेजारच्या घरांच्या दारामध्ये जाऊन दाराच्या तोंडालाच विष्ठा टाकून येत. त्यामुळे शेजारी पाजारी यादव कुटुंबियांना खूप बोलू लागले होते. काही काळ याच कारणासाठी त्यांनी सेवा देणे देखील बंद करावे लागले होते. परंतु नंतर त्यांनी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी माझे विशेष आभार मानले. परंतु पहाटेच्या अंधारामध्ये जंगलात मला कसे वाटले याचा अनुभव त्यांना न सांगण्याच पसंत केले. आता मी निघण्याची तयारी करू लागलो होतो, परंतु यादव कुटुंबियांनी मला थांबवले आणि द्वादशीचे भोजन करून जाण्याची विनंती केली. पुढे जवळपास कुठलेही गाव किंवा आश्रम नव्हता. पुन्हा थोडेफार जंगलातले रस्ते होते. त्यांच्या घरातून नर्मदा मैयाचं सुंदर दर्शन देखील होत होतं. दूरवर तिचं पाणी छान चमकत होतं. यादवांचं अतिशय संपन्न आणि सुसंस्कृत कुटुंब होतं. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. प्रदोष कुमार यादवने जाताना मला एक खतरनाक शॉर्टकट सांगितला. त्या रस्त्याने चालत जाताना 2-3 मोठी घनदाट जंगले पार करावी लागत होती. परंतु जवळपास 3 दिवसांचं चालणं वाचून एकाच दिवसात मी पुढे पोहोचत होतो. मध्ये कुठेही परिक्रमावासींची सेवा होत नाही, कारण हा रुळलेला परिक्रमा मार्गच नाही, तर हा मार्ग केवळ स्थानिक ग्रामस्थ येण्या-जाण्यासाठी वापरतात. घरातून निघालो आणि शेतामध्ये काम करणारे संजय यादव आणि शिवम भेटले. मला बरगावच्या आश्रमशाळेमध्ये मिळालेली छत्री मी इथे यादवला देऊ टाकली. तसाही तिचा वापर केलाच नव्हता. तुका म्हणे घालू तयावरी भार, इतकेच तिचे काम होते. यादव कुटुंबीय डोळ्यात पाणी आणून निरोप घेताना दिसले. खूप कमी काळात ते माझ्याशी खूप चांगल्या पद्धतीने जोडले गेले, ही मैयाची कृपा. परंतु तुम्हाला तर आता माहितीच आहे की आपलं ठरलेलं आहे, कुठल्याही मायेत न अडकता सटकायचे. तसा सटकलो आणि सुसाट वेगाने जंगलाच्या दिशेने चालत सुटलो. नर्मदे हर, नर्मदे हर.